दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं मननाची जी गोष्ट आहे ती दोन व्यक्तींनी मला एकाच वेळेस पाठवली. श्रीयुत रॉबिन ठोंबरे मुंबईला राहणारे आणि श्रीयुत सुनील चोपडे हे डहाणूला राहणारे. या गोष्टीवरच आजचं आपलं मनन आहे. आर्नोल्ड पाल्मर हा अतिशय प्रसिद्ध गोल्फ खेळणारा होता आणि एक दिवस सौदी अरेबियाच्या राजाने त्या ठिकाणी सौदी अरेबियामध्ये एक मोठं गोल्फचं मैदान उभारलं. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक इमारत उभारली आणि एक गोल्फ क्लब त्या ठिकाणी तयार केला. आणि अशा वेळेस त्यांनी जगातील प्रसिद्ध जे गोल्फ खेळणारे होते त्या सगळ्यांना बोलवलं. त्यामध्ये पाल्मरसुद्धा होता आणि त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी त्या ठिकाणी ते गोल्फ खेळले. आणि त्यानंतर दुपारी सर्वांना राजाने जेवायचं आमंत्रण दिलं आणि जेवत असताना राजा प्रत्येकाकडे जाऊन विचारपूस करीत होता. पाल्मरकडे आल्यानंतर तो खास होता आणि राजाने त्याला वैयक्तिक विचारलं की बोल तुला काय पाहिजे माझ्याकडून. आणि पाल्मर जो होता हा अगदी हडबडून गेला, कारण राजा स्वतः विचारत आहे की बोल तुला काय पाहिजे. आणि त्याला काय बोलावं सुचलं नाही आणि तो बोलला शेवटी मला क्लब पाहिजे. घाईघाईने बोलला मला क्लब पाहिजे आणि राजा हो बोलला. क्लब म्हणजे गोल्फ खेळण्यासाठी जी काठी असते, जी स्टिक असते त्याला क्लब म्हणतात. आणि त्याला ती पाहिजे होती. त्याने म्हटलं चल ठीक आहे मी काहीतरी मागतो. आणि नंतर सर्व झाल्यानंतर तो आपल्या देशामध्ये परत आला आणि बरेच काही दिवस गेले आणि त्यांनी विचार केला अजून काय राजाने मला ते क्लब पाठवलं नाही, ती स्टिक जी असते खेळायची. आणि नंतर त्याने विचार केला की जाऊ दे, राजा खूप मोठा आहे आणि कदाचित विसरून गेला असेल. काही महिन्यानंतर त्याच्या घरी एक पार्सल आलं छोटंसं आणि त्यामध्ये उघडल्यानंतर काही कागदपत्र त्याला आढळली. आणि त्याने उघडली ती कागदपत्र आणि त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण राजाने त्याच्या देशामध्ये एक मोठा क्लब जो आहे गोल्फचा तो त्याच्या नावावर केला होता. क्लब म्हणजे अख्खं मैदान त्या राजाने आणि आजूबाजू जे इमारत असते त्या ठिकाणी ती संपूर्ण मिळून जो एक क्लब तयार होतो तोच राजाने त्याला भेट दिला होता. राजाने कदाचित ह्यांनी क्लब म्हणजे एक स्टिक मागितलेली, काठी मागितलेली जी गोल्फ खेळायची होती, पण राजाने दुसरा अर्थ घेतला की त्याला पूर्ण मैदान, इमारत आणि सर्व प्रकारे त्याला सुद्धा क्लब म्हणतात आणि तो क्लबच त्याच्या नावावर करून दिला होता. आपला परमेश्वर सुद्धा असाच आहे. आम्ही अगदी साध्या साध्या गोष्टी मागतो परमेश्वराकडे, परंतु देव त्याच्या विचाराप्रमाणे त्याच्या योग्यते जे आहे ते आणि योग्य वेळी परमेश्वर आम्हाला देत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लूक शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय 13वा वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 11 and verse 13. तुम्ही वाईट असतानाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यात तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.